डिअर फ्रेंड्स, वेलकम टू मैसूर पॅलेस. आज मित्रांनो आपण या ठिकाणी कर्नाटक राज्यामधल्या मैसूर या पॅलेस या ठिकाणी आहोत. आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की मैसूर पॅलेस हे एक आपल्या भारत देशामधलं अत्यंत ऐतिहासिक असं स्थान आहे. आणि ह्या मैसूर पॅलेसबद्दल माहिती सांगताना हा मैसूर पॅलेस जो आहे तो पूर्वी इथले जे कृष्णराज सागर वडियार जे आहेत राजे, त्या संस्थानांचं हे राजे जे आहेत तर ते त्यांचं हे निवासस्थान आहे. आणि त्यांनी 1897 साली हे जे आहे ते पहिलं बांधलेलं होतं हा महाल. आणि हा महाल जो बांधलेला आहे तो पूर्वी लाकडामध्ये होता. 1897 साली हा संपूर्ण महाल जो आहे लाकडाचा हा जळून खाक झालेला होता. आणि त्याच्यानंतर 1897 ते 1912 या कालावधीमध्ये या मैसूर पॅलेसचं जे आहे बांधकाम केलेलं आहे. आणि आता बांधकामामध्ये जे आहे ते सगळं संगमरवर आणि ग्रॅनाइट ह्याचा वापर जास्तीत जास्त करण्यात आलेला आहे. आणि साधारणतः याचं जे एस्टिमेट होतं आपल्याला मला सांगायला म्हणजे फार कौतुक वाटतं याचं की हे जे मैसूर पॅलेस आहे हा ज्यावेळेला बांधला तर मला या गाईडनी सांगितलं की त्याचं बजेट जे आहे हे फक्त 42 लाख रुपयाचं त्याचं हे बजेट आहे. आणि भारतामध्ये आपण स्थापत्यकलेचे जे अत्यंत नमुने बघतो त्याच्यातला हा एक म्हणजे हिंदू, मुघल आणि राजपूत असे तिन्ही स्थापना जो आहे तो हा मैसूर पॅलेस हा आहे. आणि भारतामध्ये ताजमहाल नंतर सगळ्यात जास्त पर्यटक जर कुठं व्हिजिट करत असतील तर ते आहे ह्या मैसूर पॅलेसला. साधारणतः 60 लाख एवढे लोक दरवर्षी ह्या मैसूर पॅलेसला व्हिजिट करतात. आणि माझा जो गाईड होता तर त्यांनी मला आता एक महत्त्वाची आणि अतिशय चांगली गोष्ट सांगितली. म्हणजे मैसूर पॅलेसचं वर्णन त्यांनी फक्त 2 वाक्यामध्ये केलं हिंदीमध्ये. तो म्हणाला की ये जो मैसूर पैलेस है तो ये जमीन जो है ये सिर्फ हिंदुस्तान की है, बाकी इधर का जो पैलेस के लिए जो भी मटेरियल है वो इधर फ्रांस का है, जापान का है, इटली है, ब्रह्मदेश है, सभी जो है वो बाहर के देशों से मंगवाया हुआ है. त्यामध्ये एक माहिती आणखी अशी आहे, आपल्याला हा समोर जो टॉवर दिसतोय हा पूर्ण हा टॉवर जो आहे हा 24 कॅरेट सोन्यामध्ये बनवलेला टॉवर आहे. आणि हा टॉवर करतात नाही तर आतमध्ये राजांना बसण्याकरता जे सिंहासन आहे जे फक्त दसऱ्याच्या दिवशी बाहेर काढलं जातं ते सिंहासन सुद्धा सोन्याचं सिंहासन असून त्याचं वजन जे आहे ते 280 किलो एवढं आहे. आणि ह्या पॅलेसमध्ये आजही राजाचं वास्तव्य या ठिकाणी आहे. तर राजाचं वास्तव्य आहे की नाही हे ओळखायचं कसं, तर ज्या वेळेला इथं ग्रीन लाईट लागलेला असतो त्यावेळेला राजाचं वास्तव्य आहे असं समजलं जातं. आणि जर त्यावेळेला तिथे रेड लाईट असेल तर त्या ठिकाणी राजाचं वास्तव्य आज या